हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे एका अशा मंदिरात जे अतिशय प्राचीन मंदिर आहे. खूप हजारो वर्ष जुने मंदिर आहे आणि ते रामायण काळातील मंदिर असल्याचे सांगितले जाते. आणि ते आहे भिंगार मधील शुक्लेश्वर महादेव मंदिर, जे नाथपंथीय महादेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे. भृगु ऋषींचे शुक्राचार्य यांनी संगमा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती. स्वयंभू श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर हे पुराणात व इतिहासात प्रसिद्ध आहे. मंदिरातील महादेवाची शाळुंका ही स्वयंभू असून तिच्या सर्व बाजूंनी सतत गंगा म्हणजे पाणी झुळझुळ वाहत असते. पुराण व शास्त्रानुसार सूर्यपुराण व काशीखंड ग्रंथामध्ये भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. सूर्यपुराणात नवनाथ निर्मितीपूर्वीचे हे स्थान आहे. रामायण काळात दंडकारण्यातील भृगु ऋषीचे निवास असलेल्या आजच्या भिंगारला भृगुपूर असे नाव होते. निजामशाही राजधानी असलेल्या अहमदनगर शहरात स्थापनेला 514 वर्षे झाली. त्याआधी सुमारे 1000 वर्षापूर्वीचे शुक्लेश्वर हे मंदिर आहे, असा अनुमान इतिहास संशोधक नानासाहेब मिरीकर यांचा आहे. या मंदिराची दुसरी आख्यायिका ऐतिहासिक असून ती इसवी सन 4थ्या ते 11व्या शतकातील आहे. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशावरून सदाशिव भाऊ पेशवे पानिपत स्वारीवरून निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळेस त्यांनी शुक्लेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व दिवाबत्तीची सोय लावून येथे महारुद्र अभिषेक केला. त्यावेळी सन 1757 मध्ये नगरचा किल्ला हैदराबादच्या निजामाचा किल्लेदार कविजंग बहादूर याने तहात सदाशिव भाऊ पेशवे यांच्या स्वाधीन केले. त्यावेळी सदाशिव भाऊंनी शुक्लेश्वर मंदिरात जाऊन महादेवापुढे बेल भंडार उचलून कविजंगला अभय दिले, असा उल्लेख सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या पानिपत कादंबरीत भिंगारचा उल्लेख शुक्लेश्वर म्हणून आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर भिंगारच्या प्राचीन इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेले पवित्र स्थळ आहे. भिंगार येथील सीना नदीच्या तीरावर असलेल्या शुक्लेश्वर मंदिराचे बांधकाम 8व्या ते 9व्या शतकातील असावे. औदुंबर, पिंपळ, चिंच अशा वृक्ष राजींच्या असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व व उत्तरेकडे 2 प्रवेशद्वारे आहेत. नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पूर्वेकडे प्रवेशद्वारा शेजारी नंदी मंडप आहे. ही नंदीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून नंदीच्या आयाळीत नारदाची विनाधारी उभी मूर्ती आहे. शुक्राचार्य ऋषी यांनी परिसरात तपश्चर्या करून काशी विश्वेश्वराला प्रसन्न केले व येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. महादेवांनी तथास्तु म्हणत भिंगार परिसरात वास्तव्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर येथे स्वयंभू वालुकामय शिवपिंडी प्रकट झाली. तेव्हापासून हे स्थान शुक्लेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. नवनाथांचेही पूर्वीचे हे स्थान आहे. शुक्लेश्वर महादेवाचे हे मंदिर गर्भगिरी डोंगर रांगांतील नाथपंथीय शिवालय मानले जाते. असे सांगितले जाते की गर्भगिरी डोंगरावर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ वास्तव्याला असताना ते या शुक्लेश्वराच्या दर्शनाला येत असत.